मिलिंद यंबल यांनी आयोजित केलेल्या त्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिंगोलीत गौरव करण्यात आला। यावेळी त्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तथा प्रशस्तीपत्र देत त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। वसमत विधानसभा मतदारसंघातील उद्योग आघाडीचे नेते तथा बूथ संयोजक मिलिंद यंबल यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या निबंध स्पर्धेत राज्यातल्या विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गोल्ड मेडल तथा प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अनेक बडे नेत्यांची, कार्यकर्त्यांची तथा पदाधिकाऱ्यांची, त्याचबरोबर रेसन्स इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांची उपस्थिती होती। यावेळी विजेत्या स्पर्धकांचा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिलिंद यंबल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने वसमत बूथ संयोजक मिलिंद यंबल यांनी एक निबंध स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित केलेली होती। या राज्यसभेला या पूर्ण राज्यभरामध्ये असलेल्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 172 निबंध आमच्याकडे आले। मुंबई, पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर, जळगाव, त्यानंतर मराठवाड्यामधल्या प्रत्येक गावामधून निबंध आले आणि याचा बक्षीस समारंभ आता आदरणीय माननीय श्री रावसाहेबजी दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडत आहे। आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। मी सर्वप्रथम प्रोत्साहनपर ज्यांना प्राइज मिळालेला आहे ₹1000 आणि ब्रॉन्झ मेडल माधुरी दिगंबर अर्धापूरकर वसमत, माधुरी दिगंबर